तुमची लेकरं बंगला बांधणार ह्याची गॅरंटी मी देते बरं का. तुमची मुलं बंगला बांधणार लिहून देते, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. त्याचं कारण आहे, अरे विहिरीत नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे. अगं पहिलं लेकरू आईकडे दिलं की शांत बसायचं, आता लेकरू आईकडे दिलं तरी ग बसत नाही. कधी ग बसत बोलत जा. हुशार आहे की तुम्ही. आईची जागा जर मोबाईल घेत असेल तर काय दुर्दैव त्या मातृत्वाचं म्हणावं. काय हार त्या आईपणाची. पहिलं लेकरू आई लांबून दिसली तरी रडायचं, शांत बसायचं, पळत पळत जाऊन आईला मिठी मारायचं. आई कामात गुंतलेली, डोक्यावरून हात फिरवला, गपरे बाळा म्हणलं तरी पोरग शांत बसायचं. आता आई किती दमलेली असू द्या, जवळ आई मोबाईल देत नाही कार्ट गप्पच पडत नाही. त्याचं कारण ती आहे, तुम्ही मालिकेत गुकली आहे मग ते आता ते गुतणारच आहे महाराज मोबाईल मध्ये. आई बाप कूस शुद्ध बीजापोटी फळे. उगाच शिवरायांचं शिवचरित्र नाहीये दादा, इतिहास साक्ष देतो. काय कूस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोर आई शिवराया आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसलमानाचा मानाचा चीज आईला, मुसलमानाचा मानाचा चीज आईला, मुसलमानाचा मानाचा चीज आईला, मुसलमानाचा मानाचा चीज आईला. टाई 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 मारा. काय खुश होते माझ्या मासाहेबांची. कोण राजमाता, कोण राष्ट्रमाता, कोण जिजाऊ. पुण्याच्या मातीमध्ये बापांना नांदवायला पाठवलं. बाप लखोजी जाधवांची कन्या, सिंदखेड राजाचा जन्म. त्या माय माऊलीनं नवऱ्याच्या घरी यावं. नवरा निजामाच्या हाताखाली काम करतोय. यांचं स्वप्न आहे, जे माझ्या नवऱ्यानं भोगलं ते माझ्या लेकराला आणि पुढच्या पिढीला भोगायचं नाही. तटस्थ उभा आहेत मासाहेब जिजाऊ. ज्या मातीमध्ये सासर आहे, ज्या मातीमध्ये नांदी आहे, ती माती पावन करायची आहे. लोक पुण्याच्याच मातीमध्ये स्वतःची माती पिकवायला घाबरताय. रायारामानं गाढवाचा नांगर फिरवलाय आणि सांगितलंय, जो कोणी माती पिकवल त्याच्या कुळाचा निरवंश होईल. निरवंश याचा अर्थ पुढची पिढी होणार. निरवंश याचा अर्थ लेकरू टिकणार, कुळाचा नाश होईल. जसं गांधारी मातेनं कृष्णाला सांगितलं होतं की तू माझ्या कुळाचा नाश केलास, तुझ्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटचा पुत्र पांडवाचा परीक्षित राजा. त्याच्यानंतर कुळ पुढं चाललं. निर्वंश याचा अर्थ कुळ संपवणं. अंधश्रद्धेचं बीज रोवलं या मातीमध्ये. आपलीच माणसं आपलीच माती पिकवायला घाबरावायला लागली. जिजाऊंना कळलं, अंधश्रद्धेच्या भरडावाखाली ही माणसं आपल्या स्वतःची स्वार्थाची, आपल्या स्वतःच्या लाचारीची पोळी भाजून घेत. सांगितलं, अरे व्हायचं काय होऊ द्या, ते स्वतःची माती पिकवायला घाबरवू नका. 3.5-4 वर्षाचं लेकरू छत्रपती शिवाजी महाराज हाताला धरले मासाहेबांनी. आणि ज्या मातीतनं रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच मातीतनं सोन्याचा नांगर फिरवला आणि सांगितलं, होऊ द्या माझ्या वंशाचा निरवंश झाला तर, अरे मिटू द्या माझं कुळ मिटलं तर, माझ्या एकटीचं लेकरू मेलं तर वाईट वाटणार नाही, पण पुढची पिढी आनंदानं आणि स्वाभिमानानं जगली पाहिजे. जिजाऊचं स्वप्न आहे. एकुलतं एक लेकरू हाताला धरून नांगर फिरवला. दादा माणसांना बळ यायला लागलं. अहो एक बाई आपल्यासाठी स्वतःच्या पोराचा जीव पणाला लावती, आपण तिच्या पाठीमागं उभं राहणं आई जगदंबेच्या पाठीमागं उभं राहण्यासारखं आहे. माणसं यायला लागली, माती पिकवायला लागली, पण दोघं चौघं जिजाऊ मासाहेबापाशी येऊन म्हणले, आऊ साहेब, अव बळ भेटलं शब्दाने, पण पैशाचं काय. सगळ्या गोष्टीचं स्वान घेता येतं या आऊसाहेब, पण पैशाचं स्वान घेता येत नाही हो. अहो या निजामानं, या आदिलानं, अरे या मुघलांना आमच्या टाळूवरचं लाणी लोणी सुद्धा चाटू चाटू खाल्लं या. अहो आमच्या झोपडीत लेकरं तर आहे ती, पण पोटाची खळगी भरायला अन्न नाही. अहो आम्ही यांची गुलामी केली तर आम्हाला खायची
मुभा आहे. आम्ही जर यांची गुलामी केली नाही तर आमच्या लेकरांचा जीव जाईल. अहो कसं आहे अहो साहेब, माती पिकवायची म्हणताय, पण ही माती पिकवायला बी बियाणं खत कुठून आणायचे अहो साहेब? अहो भाकरीची पंचायत आमच्या सारख्याची अहो साहेब. तुमच्या शब्दानं बळ आलंय खरं, तुमच्या शब्दानं बळ आलंय खरं, पण पैशाचं काय? या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था शेतकऱ्यांच्या हितार्थ एका बाईनं उभा केली. आता सगळ्या पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहेत, पण त्यांना जाऊन सांगा पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली आणि त्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ होतं आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य. हो हो होती मोगलाची सत्ता वेळी, दिन दुबळा नव्हता हो वाली, दिन दुबळा नव्हता हो वाली. हेच उभा टाकलेली पतसंस्था शेतकऱ्यांना जे आपण लोन म्हणतो ना, शेतकऱ्यांना मुभेवर दिलं जायचं बी बियाणं खत नांगर बैलजोड्या बैलगाड्या, पण याचं व्याज पैसा नव्हता. जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच घेतला जायचा म्हणून शेतकरी मरत नव्हता. जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच घेतला जायचा. बैलगाड्या नेल्यात तर त्या बदल्यात व्याज म्हणून बैलगाड्याच द्यायच्या, पैसा द्यायचा. म्हणून कौतुक आहे मला राजाचं, कौतुक मला मासाहेबांचं, कौतुक मला शिवशाहीचं. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतो, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का दादा? अरे कौतुक आहे मला राजाचं. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. या शिवरायांच्या काळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही म्हणून कौतुक आहे मला शिवशाहीचा. झाली पतसंस्था उभा. आता लोकांकडे बळाच्या बरोबर पैसा यायला लागला. लोक कमवायचे आणि व्याजानं जिन्नस द्यायचे, आपलं पोट भरायचं आणि तोटाही होत नव्हता. सुरू झाली हिंदवी स्वराज्याला सुरुवात. या राजमाता जिजाऊ होती मोगलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळा नव्हता गोवाली. होतीची जाईला गंध झाला शिवाद संत, होतीची जाईला गंध झाला शिवाद संत. पूजित महाराष्ट्र सारा मुजरमाना मुजरमानाचा मानाचा चीज, मुजरमानाचा मानाचा चीज, मानाचा जिजवला मुजरमानाचा मानाचा जिजवला, मुजरमानाचा मानाचा चीज, मानाचा मानाचा जिजवला, मुजरमानाचा मानाचा जिजवला, मुजरमानाचा मानाचा चीज बुलाव, मानाचा मानाचा जिजवला. स्वराज्य जननी राष्ट्रमाता वीरमाता राजमाता मासाहेब जिजाऊ की. कधी कधी बायकाचं बी कौतुक करीच आणि तोंडाकडे बघत जाऊ नका ना. शिवराय म्हणलं की जय म्हणतात, ज्यांनी शिवराय घडले त्यांच्या नावाने पण म्हणत जा ना जय बी. लय ताकद आहे आमच्या, तुम्हाला वाटतंय उग लय गोडे ग बाया, तुम्ही लय गोडे. नांदुरकीच्या बाया तुम्ही तर लय गोडे गे. आई शपथ तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोडे गे. माझ्या आईची घेतली ना म्हणून तेवढं खरं बोलावं लागलं महाराज बरं का. माय लय गोड माय, तुम्ही लय गोड आहे. आई शपथ आपण लय गोड आहे. बाकीचं जाऊ द्या, पण आपल्या इतकी ताकद कोणात नाही. उगाच धर्मशास्त्र सांगत नाही यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास आहे. लय गोड माया. आणि अधिकार अगं नुसता संसार सामर्थ्यानं करावा, योग्य दिशेनं वाटचाल असावी, संसार सांभाळायची ताकद असावी. अगं काय ताकद, माझ्या तुकोबाची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाले बरं का महाराष्ट्रात. एका जिजाऊन हिंदवी स्वराज्याला पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊन परमार्थाला नवरा दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबाराच्या बायकोचं नाव जिजाऊ, 2 होत्या. नाव चुकली असली तर तुम्ही म्हणसाल कस काय 2 होत्या. त्यांनी 2 केलत्या, पण चूक त्यांची नाही. आईबाप म्हटलं पहिलेलं लेकरू होत नाही दुसरी कर, पण देव किती परीक्षा बघतो बघा. दुसरी केल्यावर पहिलेलं लेकरू झालं. देव बी लय माझ्या बघतो महाराज बरं काय. मग तुकोबारांना 2 बायका दाद्या, पण 2ही तेवढ्याच गोड, 2ही तेवढ्याच सामर्थ्यवंत. ती तुकोबारांची दुसरी बायको जिजाऊ. पायात
काटा रुतला तिच्या पायात. तुकोबरायला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खाल्ली महाराज तिने. कुठं असायचे तुकोबा माहित नसायचं तिला. प्रत्येक चौकात उभा टाकायची, वाटेला कान लावायची. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार काय माझ्या तुकोबांचा. ज्या मातीहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं त्यांना तुकोबा म्हणावं. दादा जिजाऊ त्याच वाटेनं जायच्या, त्याच डोंगरावर तुकोबा असायचे. भाकरी खाऊ घालायच्या तुकोबांना आणि मगच घरी येऊन स्वतः भाकरी खायच्या. जिजाऊंच्या पायात काटा रुतला. जगाच्या मालकाला सहन झालं नाही. विश्वाच्या मालकानं चेलोक्याचा नाथ आहे, अखिल कोट ब्रह्मांड चालक आहे, जगाचा बाप आहे, पंढरीचा राजा आहे, द्वारकेचा राजा आहे. अहो तो का साध आहे का दादा. अहो त्या जगाच्या मालकानं ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी अख्ख जग व्याकुळ आहे, त्याच्या चरणाच्या स्मरणासाठी योग याग विधी व्रत वैकल्य. अहो मोठे मोठे तपस्वी तळमळतात. त्या पांडुरंगानं स्वतः जिजाऊचा पाय हातात घेतला, स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि काटा दिसतोय का बघतोय. शेतकरी ना तुम्ही, नांदुरकीकर बोलत जा बरं. तुम्ही मुद्दाम करताय का. मगापासून म्हणे ना आता बोलन पुन्हा बोलन पुन्हा बोलन. मुद्दाम करताय. काही काही माणसं मुद्दाम करतात, त्यांना महाराजाची जिरवायची असते. कीर्तन झाला मित्राला म्हणणार लय ज्ञान शिकवित होती, लय बोलत होती. अख्खा मंडप बोलला, पट्ट्या बोललाच नाही. ॲटिट्यूड कशाचा रे दाद्या. 7 कोटी घर सोन्याची आहेत रावणाची. किती 7 कोटी बरं का. धोंड्याचा महिना 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होते. लाडाचा जावई गेला सासरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. 22.5 क्विंटल एक चौकट. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घर सोन्याची रावणाची. अरे पैसा सोडा, सत्ता ऐका. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू नवग्राच्या पायऱ्या कुबेर राखणीला. गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. पण सत्य मान्यच करावं लागेल. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अव तसलेलं भजन करायला लागलं. अय गुलाबाच्या बागा काय 1.5-2 एकर गुलाबाची बाग. ती बी जाईन भजन करीत जा. नीट न्यायचा असेल ना गुलाब जागेवर तर जरा हृदयाचा गुलाब करून जगाच्या मालकाच्या चरणावर ठेवा, म्हणजे नीट राहीन. पुन्हा म्हणतो माहिती त्याला भाव आला मला आलाच नाही. येड्या तू भजन कर, म्हणजे त्याला तुला संकटच येईन महाराज, हे की नाही. 2 BHK पण भलता माझो. कशाच करावा रे. ज्ञान नावाची गोष्ट नाही, ताकद आपल्याकडे नाही, सत्ता विचारच करू नका. माझ्या जगाच्या मालकाच्या सत्ता ऐकल्या ना, माझ्या संतांच्या सत्ता ऐकल्या ना, उभारीला ध्वज तीही लोकावरी. ही सत्ता माझ्या ज्ञानवांची. अधिकार जयाच्या द्वारी, सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ. काय ताकद, काय पैशाचं घेऊन बसले. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असन. माझ्या आईच्या म्हणजे ज्ञानोबाच्या. हा ज्यांचा अभंग आहे ते काय गरीब आहे का. सेवा करायची म्हणतात म्हणजे गरीब आहेत. 65 लाखाची सावकारकी तुकोबारायांची. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबानं 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या. 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. एका कागदावर अशा किती बैलगाड्या. 25. नांदुरकीकर किती. सांगा पप्पाला. 25 होत्या म्हणाव. बुडवल्या इंद्रायणीत. अरे संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही, संत कळल्याशिवाय अधिकार कळणार नाही, संत कळल्याशिवाय सत्ता कळणार नाही, संत कळल्याशिवाय संपत्ती सुद्धा कळणार नाही. अहो या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. धन्य तुकोबा समर्थ हो, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ.